विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर शेडगे दत्तात्रय भगवानराव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर। विद्यार्थी मित्रो, आज आपण आर्थिक विकासाशी संबंधित आणखी एक पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत, तो म्हणजे आर्थिक विकासातील अडथळे। विद्यार्थी मित्रो, यापूर्वी आपण आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, त्या दोघांच्या मधला फरक काय, प्रत्येक देशामधली आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास मोजण्यासाठी किंवा त्याच्या मापनाकरिता आर्थिक विकासाचे निर्देशक घटक कोणते, या सर्व बाबींवरती सविस्तर चर्चा केली। आज आपण आर्थिक विकासातील अडथळे या घटकावरती चर्चा करणार आहोत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक देशाची संरचना वेगळी आहे। प्रत्येक देशापुढचे आर्थिक, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक हे सर्वच्या सर्व प्रश्न वेगळे आहेत। आणि अशा स्थितीमध्ये जगापुढे रोज बदलणाऱ्या परिस्थितीतून वास्तविकतः रोज नवे प्रश्न हे निर्माण होत आहे। ह्या नव्या प्रश्नांना सामोरे जात असताना नवी तंत्र त्यासाठी विकसित होत आहे। तथापि जगामध्ये एकूणच घडामोडी प्रचंड प्रमाणात होत असल्याने सध्या होणारे बदल सतत एक नवीन येणारी लाट एक निर्माण होऊन अर्थव्यवस्थेसमोर नवे प्रश्न हे उभे राहत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये जगामध्ये खरं तर एक विषमता आपण जर पाहिली तर एका बाजूला मुठभर देश श्रीमंत तर बहुसंख्य देश मागासलेले व दरिद्री असल्याचं आपल्या निदर्शनास येतं। अशा आर्थिक विकासातील अडथळ्यांना सामोरे जात असताना अडथळे एकसारखे नाही आहे। जगभरातल्या अर्थव्यवस्थांची आर्थिक परिस्थिती आणि त्याच्यासमोरचे प्रश्न हे आपण पाहत असताना काही प्रश्न असे आहेत की जे प्रश्न बहुतांशी विकसित असेल अर्थव्यवस्था किंवा अविकसित असेल किंवा विकसनशील असेल, अशा कोणत्याही अर्थव्यवस्थेला भेडसावणारे जे प्रश्न आहेत आर्थिक विकासाचे अडथळे म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल। आर्थिक विकासाच्या या अडथळ्यांमध्ये आपल्याला प्रामुख्याने चर्चा करायची आहे तो पहिला अडथळा म्हणजे दारिद्र्याचं दुष्टचक्र। खरं तर अप्रगत अर्थव्यवस्थांमध्ये काही घटकांचा असा संयोग होतो की त्यांचा चक्रीय संबंध आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग हा मंदावतो। विशेष म्हणजे अनेक घटकांपैकी कोणता घटक मूळ कारण आहे व कोणता घटक परिणामकारक आहे हे स्पष्टपणे दर्शवता येत नाही। परंतु तरीसुद्धा प्राध्यापक नर्क्स यांच्या मते राष्ट्राला दारिद्र्य अवस्थेत ठेवले जाईल अशा रीतीने क्रिया व प्रतिक्रिया करणाऱ्या चक्रवर्त शक्तींचा समूह म्हणजे दारिद्र्याचं दुष्टचक्र आणि या दारिद्र्याच्या दुष्टचक्रामध्ये अडकलेली अर्थव्यवस्था ही पटकन किंवा सहजतेने बाहेर पडेल असं मात्र सांगता येत नाही। हे दारिद्र्याचं दुष्टचक्र समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी दिलेला जो सर्कल आहे याच्याकडे जर आपण पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते। या सर्कलमध्ये वरच्या बाजूला कमी उत्पन्न गट असणारा समाज हा ज्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहुसंख्येने आहे, अशा अर्थव्यवस्थेमध्ये एक तर लोकांच्याकडे कमी उत्पन्न म्हणजे त्यांच्या रोजगाराच्या विविध संधींच्या माध्यमातून त्यांना मिळणारं जर उत्पन्न कमी असेल तर निश्चितपणाने या लोकांच्याकडून बाजारपेठेमध्ये होणारी जी मागणी आहे ही कमी केली जाईल। बाजारपेठेमध्ये मागणी कमी झाली की स्वाभाविकपणे उत्पादक मागणीचा विचार करून जेव्हा उत्पादन करतो त्यावेळेला मागणी कमी असल्याने तो उत्पादन जास्ती घेणार नाही आणि यासाठी मग तो कमी गुंतवणूक करेल, कारण जास्त गुंतवणूक घेऊन उत्पादित माल पडून ठेवून नुकसान सहन करण्यापेक्षा तो कमी गुंतवणूक करण्याला प्राधान्य देईल। आणि याच्याबरोबरच आपल्याला पुढे जाऊन जर पाहायचं झालं तर याच्यामुळे काय होतं आहे, याच्यामुळे लोकांचे उत्पन्न कमी, मागणी कमी, गुंतवणूक कमी, या सगळ्यांचा परिणाम हा भांडवलाची टंचाई काही ठिकाणी नंतर निर्माण होते। भांडवलाची टंचाई निर्माण होते, याबरोबरच त्यातून कमी उत्पादकता पाहायला मिळते आणि कमी उत्पादकतेमुळे पुन्हा एकदा उद्योजक म्हणजे गुंतवणूकदार हे उत्पादन कमी घेतो
वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून, घटत्या मागणीचा विचार करून अर्थव्यवस्थेमध्ये ही स्थिती ही पुन्हा एकदा लोकांना बेरोजगारीच्या खाईत ढकलण्याच्या परिस्थितीमध्ये पुन्हा येते आणि मग त्यातून पुन्हा बेरोजगारी, पुन्हा कमी उत्पन्न लोकांना आणि पुन्हा ते चक्र हे फिरत राहतं। याचाच संबंध आपण लोकांच्या प्रवृत्तीशी जर जोडला तर तो असा दिसेल की कमी उत्पन्न लोकांना मिळाल्यामुळं उजव्या बाजूच्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कमी बचत होते। कमी बचत झाली की ते विविध स्वरूपाच्या ज्या गुंतवणुकी लोकांच्याकडून होतात त्या कमी होतात। ह्याच्यामुळे स्वाभाविकपणे बाजारपेठेमध्ये भांडवल निर्मितीचा वेग कमी होतो, म्हणजेच भांडवल टंचाईची परिस्थिती निर्माण होते आणि भांडवल टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर यातूनच देशातील उद्योगांना पुरेसं भांडवल न मिळाल्यामुळे उत्पादनांची कमी होते आणि यातून पुन्हा एकदा ते चक्र फिरायला लागतं। अशा पद्धतीने गरिबीत जन्मलेला माणूस पुन्हा गरिबीतच मरतो, अशा प्रकारची एक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। अर्थव्यवस्थांच्या बाबतीमध्ये हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। मागास अर्थव्यवस्थांमधल्या स्थितीचा आपण विचार जेव्हा करतो त्यावेळेला ते देशामध्ये कमी उत्पन्न, त्यातून कमी बचत तयार होते, त्यातून भांडवल निर्मिती कमी होते, कमी बचत याशिवाय कमी उत्पन्न, यामुळे मागणी कमी आणि या सगळ्या परिस्थितीतून उत्पादक पुढे धाडसाने पुढे येऊन उत्पादन घ्यायला धजावत नाही, गुंतवणूक त्यामुळे कमी होते। यातूनच एकूणच जे काही घटक उत्पादनाला लावले त्यांची उत्पादकता कमी होते, कारण भांडवल टंचाईचा प्रश्न असतो आणि यातून पुन्हा एकदा रोजगाराच्या संधी नव्याने निर्माण होत नाहीत किंवा असलेले रोजगार जाण्याची परिस्थिती निर्माण होते आणि यातून हे दारिद्र्याचं चक्र हे पुन्हा आणखी घट्ट होताना हे आपल्याला पाहायला मिळतं। आपण पुढे जाणार आहोत पुढच्या अडथळ्याकडे आणि पुढचा अडथळा म्हणजे बाजारातील अपूर्णता। बाजारातील अपूर्णतेचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे की बाजारातली सर्व प्रक्रिया ही एकमेकांवरती अवलंबून आहे आणि बाजारातील अपूर्णता एकमेकांवरती अवलंबून आहे म्हणजे नेमकं काय? अर्थव्यवस्थेच्या एकूण व्यवस्थेमध्ये काही शक्ती अडथळे हे निर्माण करीत असतात। त्यामध्ये किंमत स्थिरता, बाजाराच्या पूर्ण ज्ञान, अचल घटक, न बदलणारी सामाजिक परिस्थिती असे विविध स्वरूपाचे घटक अर्थव्यवस्थेच्या बाजारपेठेवरती हे परिणाम करीत असतात। देशाच्या उत्पादन साधनांचा अविकसित, अल्पविकसित व चुकीचा वापर या अपूर्णतेमुळे होतो, ही बाब आपल्याला इथं स्पष्ट करायला हवी। स्पर्धेत आता इथं आपण असं स्पष्ट करता येईल आपल्याला की अर्थव्यवस्थेमध्ये जो मधला सर्कल आपल्याला पुढच्या तक्त्यामध्ये दिसतो त्यामध्ये साधनांचा योग्य वापर नाही, हा पहिला भाग। म्हणजे ज्याचा अर्थ असा, अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असणारी साधन संपत्तीचा योग्य वापर होत नाही। हाच मूलभूत प्रश्न घेऊन जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळेला अर्थव्यवस्थेपुढची पुढची समस्या आणि पुढचा अडथळा निर्माण होतो, म्हणजे श्रमिकांची उत्पादकता आणि गतिशीलता कमी होते। म्हणजे एकूणच काय, साधन संपत्तीचा पूर्ण वापर नसल्यामुळे ग्रामीण असेल शहरी असेल श्रमिकांच्या मधली उत्पादकता पूर्णपणे वापरली जात नाही। याशिवाय तो श्रमिक एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये स्थलांतरित करावं म्हटलं, त्याला इकडून तिकडे वापरायचं म्हटलं तरीसुद्धा याची गतिशीलता त्यामुळे कमी होते। यामुळे स्वाभाविकच किंमत यंत्रणेमध्ये ताठरपणा येतो आणि किंमत यंत्रणेमध्ये ताठरपणा आला की अशा अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याचदा आपल्याला विशेषीकरणाचा अभावही दिसून येतो। म्हणजेच काय, बाजारपेठ परस्परांपासून जर अलग असेल, एकमेकांचा समन्वय बाजारपेठांमध्ये नसेल तर अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळते। तक्त्याच्या बाहेरचा भाग जर आपण बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, बाजारपेठेतील प्रत्येक उद्योग आणि व्यवसाय एकमेकांपासून वेगळ्या पद्धतीनं कामकाज करत असताना पाहायला मिळतो आणि त्यामधून होतं काय, तर बाजारपेठेची पूर्ण माहिती समाजापर्यंत पोहोचत नाही, ग्राहकांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा उत्पादकांच्यापर्यंतही पोहोचत नाही। बाजारपेठेमध्ये होणाऱ्या हालचाली याचा अभ्यास हा खरं तर उत्पादकांनाही करायला पाहिजे आणि ग्राहकांनीही केला पाहिजे, परंतु वास्तविक पाहता अशा पद्धतीची माहिती उपलब्ध होण्याची साधनं किंवा तशा प्रकारची यंत्रणा ही पुरेशी प्रमाणात उपलब्ध नसल्याने कदाचित बाजाराच्या माहिती अभावे सुद्धा अनेक विकासातल्या अडचणी ही तयार होतात। कारण बाजारपेठेत कुठली मागणी आहे, बाजारपेठेतली उत्पादनाची स्थिती काय आहे, जगाच्या बाजारपेठेमधली उत्पादनाची काय स्थिती आहे, या सर्व माहितीचा अभाव असल्याने उत्पादक हे दिशाभूल त्यांची होऊन वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेऊन उत्पादन करतात आणि मग ते चुकीचे उत्पादन घेऊन ते उत्पादन पडून येण्याचा धोका आपल्याला संभवतो।
इथं ग्राहकांच्या बाजूने जेव्हा विचार करतो त्यावेळेला ग्राहकाला बाजारपेठेची पूर्ण माहिती नसते आणि अशा परिस्थितीमध्ये उत्पादन कोणतं खरेदी करावं, त्याच्या किमती काय आणि या सगळ्याच्या संभ्रमातून कदाचित उच्च किमतीच्या वस्तू घेऊन त्याला तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे जाऊन उत्पादन घटकातील गतिशीलतेचा अभाव. मगाशीच आपण म्हटल्याप्रमाणे जे उत्पादक घटक आहेत, अर्थव्यवस्थेमधले असणाऱ्या पूर्ण साधन संपत्तीचा वापर करण्याची क्षमता जर अर्थव्यवस्थेमध्ये नसेल तर स्वाभाविकपणे जे उत्पादक घटक देशामध्ये उपलब्ध आहेत ते इकडच्या तिकडच्या क्षेत्रामध्ये, या क्षेत्रातून त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त फलदायी क्षेत्रामध्ये आपण वापरूया असं म्हटलं तर तेही शक्य होत नाही. आणि मग अशा परिस्थितीतून स्पर्धेचा अभाव तयार होतो आणि ती अर्थव्यवस्था त्याच ठिकाणी थांबलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे याला आपण बाजाराची अपूर्णता असं समजू शकतो किंवा असं म्हणतो. पुढे जाणार आहोत आपण ते म्हणजे बाजाराच्या अपूर्णतेनंतर आपण जातोय पुढे तो म्हणजे भांडवल संचयाचा अल्पवेग किंवा भांडवल निर्मितीचा अल्पवेग. काय कारण आहेत याची हेही आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. भांडवल निर्मितीच्या अल्पवेगाच्या ठिकाणी म्हणजे भांडवल संचयाचा अल्पवेग कशातून तयार होतो. वास्तविक पाहता लोकांना मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून त्यांच्या दैनंदिन गरजा भागवून जर बचत राहण्याची शक्ती जर त्यांच्याकडे नसेल त्यातून बचत कमी होते आणि बचत कमी झाली की स्वाभाविकपणे भांडवल संचय म्हणजेच भांडवल निर्मितीचा वेग कमी होतो आणि भांडवल निर्मिती देशामध्ये जर कमी असेल तर त्या देशामध्ये गुंतवणूक कमी होते. हे एकमेकाच्या हातात घालून निघालेल्या ह्या सर्व समस्या एकमेका समस्येला बळकटी देताना आपल्याला पाहायला मिळतात. यातून काय होतं, गुंतवणूक कमी झाल्यानंतर सीमांत उत्पादकता अल्प राहते. म्हणजे प्रत्येक गुंतवणाऱ्या घटकाच्या मात्रेतून मिळणारं उत्पादन हे कमी कमी होत गेल्यानंतर उत्पादनाचा खर्च वाढतो आणि उत्पादनाचा खर्च वाढल्यानंतर पुन्हा महागाई होते. यातून योग्य अशी मागणी लाभत नाही आणि मग पुन्हा त्याच समस्या पुढं विस्तारलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे भांडवलाचा निर्मितीचा कमी वेग किंवा अल्पनिर्मिती संचयाचा अल्पवेग ही जी समस्या आहे ही सुद्धा आर्थिक विकासाला अतिशय मारक ठरते किंवा एक प्रमुख अडथळा म्हणून समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. भांडवलाचा संचयाचा संबंध जेव्हा आपण जोडतो त्यावेळेला आणखी एक बाब आपल्याला इथं समजून घेता येईल आणि ती म्हणजे या सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला आता स्पष्टपणे दिसेल. हे पहा, सेल्फ प्रक्युटिंग सायकल ज्याला आपण म्हणतो, यामध्ये वीक इन्व्हेस्टमेंट म्हणजेच अतिशय कमकुवत गुंतवणूक आणि त्यातून तयार झालेली ही सगळी परिस्थिती जेव्हा आपण डोळ्यापुढे ठेवतो त्यावेळेला ह्या कमी गुंतवणुकीमुळे नेमकं काय होतं, त्याच्यामुळे लोअर डिमांड फॉर द कॅपिटल गुड्स अशा स्वरूपातून जर मागणी त्यातून कमी झाली, गुंतवणूक कमी, मागणी कमी, डिक्लाइन इन ट्रेड म्हणजेच व्यापारामध्ये याची घट झालेली आपल्याला बघायला मिळते आणि यातूनच पुढे आपल्याला लोअर ट्रेडचे विविध प्रकारचे निर्देश किंवा वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि यातून काय होतं पुढं, स्वाभाविकपणे त्यातून कमी उत्पादकतेची बाब आपल्या समोर येते. कमी उत्पादकता वाढतच पुढे चाललेली आहे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यातूनच मग कमी उत्पादकता होते म्हटल्यानंतर उत्पादकाला ही सगळ्या गोष्टी परवडत नाहीत. लो प्रोडक्टिव्हिटी ग्रोथ इज अ मेजर प्रॉब्लेम आणि मग यातून उत्पादक बाहेर येऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये कमी उत्पादन खर्च वाढतो म्हणून मग इतर घटकांवरचा उत्पादन खर्च कमी होत नाही. अशा स्थितीमध्ये कामगारांचं वेतन कापलं जातं. मग लो वेजेसची परिस्थिती निर्माण होते. मुळातच कमी असणाऱ्या उत्पन्न गटाला आणखी कमी वेजेस म्हणजे कमी वेतन दिल्याने त्यांचं उत्पन्न कमी होतं आणि ते उत्पन्न कमी झाल्यानंतर पुन्हा वीक डिमांड पुन्हा कमी होते आणि कमी झालेल्या डिमांडमधून प्रोडक्शन वीक होतं आणि ह्या पद्धतीचं हे सायकल हे कुठेतरी अर्थव्यवस्थेतील बाजारपेठेला हे हानिकारक ठरतं आणि अशा स्थितीतून बाहेर पडल्याशिवाय आर्थिक विकास साधणं शक्य नाही. ही बाब आपल्याला इथं समजून घ्यायची आहे. आता आपल्याला पुढे एक बाब आपल्याला स्पष्ट करता येईल, म्हणजे पुढचा प्रश्न की या सगळ्या तांत्रिक बाबींच्या नंतर अर्थव्यवस्थेला आणखी कोणते अडथळे आहेत. तर त्यामध्ये परकीय राजवट हा जो भाग आपण पाहतो त्यामध्ये वसाहतवादी देशांनी खरं तर वसाहतीकडे आपल्या विकासाचे साधन म्हणून आजपर्यंत पाहिलं
अनेक वर्ष, उदाहरणार्थ भारतावरतीच जवळपास 200 वर्ष परकीयांची सत्ता होती. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा म्हणावा तसा विकास झालाच नाही. म्हणावा तसा विकास झाला नाही असं म्हणण्यापेक्षा अविकासच होण्याच्या बहुतेक प्रक्रिया ह्या राबवल्या गेल्या आणि त्याचा परिणाम देश स्वतंत्र झाल्यानंतर 60 वर्षानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या लोकसंख्येला घेऊन पुढे जात असताना देशाच्या आर्थिक विकासामध्ये खूप मोठे अडचणी, खूप मोठ्या समस्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एव्हाना जे शोषण परकीय सत्तेने केलेलं राहिलं तेच पुढे अनेक वर्ष त्या देशाच्या आर्थिक विकासाला हानिकारक ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतरचा पुढचा घटक आहे बहुतांश अर्थव्यवस्था जगातल्या ह्या कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहेत. कृषी आधारित अर्थव्यवस्थेच्या काही मर्यादा आहेत. पारंपरिक उत्पादन पद्धती, प्रगत बियाणांचा आणि खतांचा अभाव, त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या बाबतीतली शासंकता, गुंतवणुकीतील अपुरेपणा, ह्या सर्व बाबी कृषीप्रधान अर्थव्यवस्थांना आजही मारक ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये जेव्हा अनेक घटकांचा आपण अंदाज घेतो, अभ्यास करतो, त्यावेळेला अप्रगत देशांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने ज्या अर्थव्यवस्था शेतीवरती अवलंबून आहेत अशा अर्थव्यवस्थांच्या बाबतीमध्ये हा एक प्रमुख अडथळा असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतरचा पुढचा सगळ्यात महत्त्वाचा अडथळा तो म्हणजे लोकसंख्या वाढीचा प्रश्न. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्या हा अतिशय परिणामकारक घटक म्हणून पुढे आलेला आपल्याला बघायला मिळतो. काही विकसित देशांच्या बाबतीमध्ये असणारी लोकसंख्या फलदायी ठरू शकते, मात्र जगातल्या बहुतांश देशांचा अभ्यास आपण जर केला तर एक गोष्ट लक्षात येते, वाढत्या लोकसंख्येचा दबाव हाच आर्थिक विकासातला प्रमुख अडथळा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामध्ये प्रामुख्यानं आशिया खंडातल्या देशांची उदाहरणं आपल्याला बोलकी आणि अतिशय स्पष्टपणाने दिसून येतात. भांडवली गुंतवणुकीपेक्षा वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी सरकारला मोठा खर्च करावा लागतो. एव्हाना एवढ्या मोठ्या वाढत्या लोकसंख्येला ही उत्पादक लोकसंख्या म्हणून विकसित करणं ही त्या अर्थव्यवस्थांना शक्य होत नाही आणि अशा परिस्थितीतून देशातील उत्पादकताही कमी होते आणि लोकांना पूर्ण क्षमतेने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून न देण्यामुळे गरिबीचं आणि दारिद्र्याचं प्रमाण ह्या देशामध्ये वाढतं. ह्या सगळ्या बाबींचा परिणाम थेटपणानं प्रत्येक देशाच्या आर्थिक विकासावरती होताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय घटक. जे आंतरराष्ट्रीय घटकाची चर्चा करत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक देशांच्या अर्थव्यवस्था ह्या महासत्ता म्हणून पुढे आलेल्या बघायला मिळतात. अशा देशांचं जगाच्या बाजारपेठांवरचे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रसंगी बरेचसे छोटे आणि अल्प उत्पन्न गटातील देश हे विकसित देशांच्या दबावाखाली काम करताना बघायला मिळतात. याचं कारण असं, अडचणीच्या काळामध्ये याच विकसित देशांनी या देशांना मदत केलेली पाहायला मिळते आणि या मदतीलाच आड पकडून या देशांना विविध प्रकारची बाजारपेठांची बंधनं घालून विकसित देशांमधला माल या देशांमध्ये बाजारपेठ म्हणून विकण्याचा प्रयत्न करतात. एव्हाना आपल्याला असंही म्हणता येईल, अविकसित देशांवर मदतीच्या आमिषाने विविध स्वरूपाचे निर्बंध घालून प्रतिकूल व्यवहार शेष त्या देशांचा राखण्यामध्ये विकसित देश आपली एकूणच रणनीती आखताना पाहायला मिळतात. अलीकडे अविकसित आणि विकसनशील देशांना जागतिकीकरणाच्या सगळ्याच अटी ह्या अनुकूल आहेत असं म्हणता येणार नाही, परंतु आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला काही अटी स्वीकारण्याशिवायही पर्याय नाही. अशा स्थितीतून काही देशांनी जेव्हा ह्या अटी स्वीकारल्या तेव्हा त्याच अटी मात्र आज त्या देशांच्या आर्थिक विकासामधल्या मोठ्या अडसर बनलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येईल अडथळ्यातला तो म्हणजे विकासातील परावलंबित्व. विकासातील परावलंबित्व स्पष्ट करताना अनेक अविकसित देशांच्याकडे कमी उत्पन्न गटाची गरीब लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. सरकारकडे एवढा मोठा विकासासाठी निधी उपलब्ध नाही. गुंतवणुकीचं प्रमाण देशामध्ये कमी आहे. भांडवलाची निर्मिती आणि स्वतःचं भांडवल देशाकडे खूपच अल्प प्रमाणात असल्या कारणाने हा देश तंत्रज्ञानामध्ये स्वतः प्रगती करू शकत नाही आणि याशिवाय अन्य विकसित देशांकडून असं तंत्रज्ञान घेण्याशिवाय त्यांना पर्याय उरत नाही. तंत्रज्ञान व ऊर्जा साधनांमधील अवलंबित्व हे अनेक अविकसित आणि अल्पविकसित देशांना हे त्यांच्या आर्थिक विकासामध्ये अडसर ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा दबाव
हा याच तंत्रज्ञानाच्या आणि विविध स्वरूपाच्या अवलंबित्वाच्या माध्यमातून अविकसित आणि अल्पविकसित देशांना त्यांच्या आर्थिक विकासाला घातक ठरल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी विकसित देशांनी हे वास्तविक पाहता अविकसित देशांना मदत करणे अपेक्षित असताना तसं न होता अविकसित देश किंवा अल्पविकसित देशांकडे आपली हक्काची बाजारपेठ म्हणून जेव्हा पाहतात तेव्हा हे देश स्वावलंबी होणार नाहीत याचीच काळजी मात्र विकसित देशांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा आपल्याला अडथळा स्पष्ट करता येईल तो म्हणजे सामाजिक क्षेत्रातील अडथळे. काय नेमके अडथळे आहेत? सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळ्यांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला मानवी संसाधन, मगाशीच आपण चर्चा केल्यामुळे अविकसित अल्पविकसित देशांच्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा दबाव असल्या कारणाने तिथली लोकसंख्या ही उत्पादक लोकसंख्या म्हणून विकसित होत नाही. सामाजिक प्रवृत्तींचा विषय आहे. अनेक देशांमध्ये अनेक अर्थव्यवस्थांमध्ये सामाजिक परंपरा, धार्मिक परंपरा, चालीरीती यांचा मोठा पगडा हा अर्थव्यवस्थांमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय त्या राज्यातली त्या देशातली राजकीय परिस्थिती, सामाजिक संस्थांचा प्रभाव, अशा विविध स्वरूपाच्या घटकांचा परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होत असतो. याशिवाय राष्ट्रभावनेचा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष बघायला मिळतात. मग तो वर्णद्वेषाचा संघर्ष असेल किंवा धार्मिक संघर्ष असेल, जातीय संघर्ष असेल, भाषा प्रांताचा संघर्ष असेल, अशा सर्व संघर्षामधून राष्ट्राच्या एकात्मतेची भावना त्या देशामध्ये जर नसेल तर याचा थेटपणे परिणाम हा देशाच्या आर्थिक विकासावरती होतो. आणि अशा सगळ्या सामाजिक सांस्कृतिक घटकांचा भाग हा देशाच्या अर्थविकासाला कसा बाधिकार ठरतो हे आपल्याला लक्षात येतं. पुढचा घटक आहे तो म्हणजे संघटन व्यवस्था. ज्या देशामध्ये संघटन कौशल्य विकसित आहे, नेतृत्वगुणांना वाव मिळतो, नाविन्यपूर्ण उपक्रमांना संधी दिली जाते, मानवी शक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जातो, मानव संसाधन वापरलं जातं पूर्ण क्षमतेने, अशा देशामधला विकास हा निश्चितपणाने वेगाने होताना बघायला मिळतो. मात्र ज्या देशांच्यामध्ये अशा सर्व गोष्टींचा अभाव आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये संयोजन कौशल्याचा अभाव असेल, नेतृत्व गुणांचा अभाव असेल, धाडसाचा अभाव असेल, नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अभाव असेल किंवा त्यांना संधी मिळण्यातली स्थिती असेल, ह्या सर्व बाबींचा परिणाम त्या देशाच्या आर्थिक विकासावरती विपरीत होताना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतरचा पुढचा घटक आहे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे शासन व्यवस्था. राजकीय स्थैर्य, कायदा सुव्यवस्था, कार्यक्षम व स्वच्छ प्रशासन आणि सरकारची ध्येय धोरणे या सर्वांचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावरती होताना बघायला मिळतो. देशामधली राजकीय सत्ता ही जर स्थिर असेल, ती जर दूरदृष्टीची असेल तर निश्चितपणानं राजकीय स्थैर्यामुळे देशांतर्गत कायदा सुव्यवस्था, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं देशाची प्रतिमा, त्याचबरोबर देशामधलं असणारं प्रशासन, राजकीय व्यवस्थेबरोबर देशामधली ध्येयधोरणं राबवणारी जी व्यवस्था आहे त्या प्रशासनामधला कारभार हा स्वच्छ आणि कार्यक्षम जर असेल तर निश्चितपणानं सरकारची ध्येय धोरणे हे लोकांच्या आणि आर्थिक विकासाला उपकारक ठरताना बघायला मिळतात आणि त्यातूनच आर्थिक विकास साधला जातो. मात्र बहुतांश ठिकाणी शासन व्यवस्था हीच कुचकामी असल्यामुळे किंवा अकार्यक्षम असल्यामुळे तो देश अधोगतीकडे जाताना किंवा अविकासाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर आपल्याला काही गोष्टींचा थोडक्यामध्ये आढावा घ्यायचा आहे तो म्हणजे बदलांना सामान्य विरोध. बहुतांश देशांमध्ये परंपरागत चालत आलेल्या रूढी परंपरा यामुळे किंवा तंत्रज्ञानाच्या बाबतीमधला असणारा एक संबंध, हा संबंध बदलण्यामध्ये लोकांची मानसिकता पाहायला मिळत नाही. या ठिकाणी खरं तर शैक्षणिक आणि तांत्रिक ज्ञानाचा अभाव हा त्या देशामध्ये जर असेल तर निश्चितपणानं ही बाब त्या देशांमध्ये आपल्याला बघायला मिळते. सहसा बदलांना, नव्या बदलांना सामान्य जनता विरोध करताना बघायला मिळते आणि त्यामुळे विकासाला खीळ बसते. ही बाब आपल्याला इथं अधोरेखित करावी लागेल. दुसरा पुढचा मुद्दा यालाच लागून आहे तो म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यामधील कठीणता. एकतर अविकसित अल्पविकसित देशांच्या मध्ये आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता नसते. मात्र असं तंत्रज्ञान इतर विकसित देशांच्याकडून घेऊन देशाचा आर्थिक विकास करावा म्हणलं तर भांडवलाची कमतरता असते.
आणि शिवाय आधुनिक तंत्रज्ञान येनकेन प्रकारे उपलब्ध केलं तरी सुद्धा ते तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता देशातल्या मनुष्यबळामध्ये नसेल तर निश्चितपणाने त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावरती हा विपरीत झालेलाच आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून याचा सगळ्याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासाच्या कुचंबनेमध्ये होतो. याच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रशासनाशी निगडीत, तो म्हणजे कमकुवत व भ्रष्ट सार्वजनिक प्रशासन. ज्या देशामध्ये कमालीचा भ्रष्टाचार आहे, याशिवाय देशातल्या प्रगतीचा परिणाम हा मानव संसाधनावरती होतो, त्यामुळे ते सक्षम नसेल तर निश्चितपणाने त्या देशातलं प्रशासन जर योग्य चाललं नाही तर कितीही चांगल्या प्रकारची ध्येय धोरणे असली तरी ती कागदावरच राहणार आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम हा देशाच्या आर्थिक विकासावरती होणार आहे. आणि यानंतर सगळ्यात शेवटी आपण ज्याचा विचार करणार आहोत तो जगाच्या पाठीवरती अनेक देशांमध्ये हा प्रश्न आजही जिवंत असलेला बघायला मिळतो, तो म्हणजे धार्मिक प्रश्न. धार्मिक घटक हा त्या देशातला हा अतिशय महत्त्वाची भूमिका आर्थिक विकासामध्ये बजावत असताना आपल्याला बघायला मिळतं. काही देशांच्यामध्ये धार्मिक संघर्ष इतका टोकाला गेलेला आहे की त्या देशांना किंवा शेजारच्या देशांना आपल्या धार्मिक वर्चस्वाच्या नावाखाली एकमेकांच्या कुरघोड्या करणं, एकमेकांच्या आर्थिक विकासामध्ये खीळ घालणं, एव्हाना विकासाप्रत असणारं लक्ष हे वेगळ्याच दिशेकडे वळवणं, अशा स्वरूपाच्या कारवाईला प्रत्येक देशाला अशा सामोरे जावे लागतं. ज्या देशामध्ये धार्मिक विसंवाद आहे अशा ठिकाणी मात्र आर्थिक विकासाला खीळ बसलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा विविध स्वरूपाच्या घटकांचा परामर्श आपण या ठिकाणी घेतला. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अशा अनेक असंख्य घटक आहेत की जे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हे आर्थिक विकासाला मारक ठरलेले बघायला मिळतात. परंतु त्यातल्या काही प्रमुख घटक जे सर्वसामान्यपणे जगातल्या अनेक अर्थव्यवस्थांपुढे बघायला मिळतात, अशा अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकासाला खीळ घालणाऱ्या, आर्थिक विकासामध्ये अडथळा ठरणाऱ्या काही घटकांचा इथं आपण थोडक्यामध्ये आढावा घेतला. आपण इथंच थांबतो आहोत. आपले सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. आभारी आहोत.